मैदानामध्ये जमा झालेले आहेत। आझाद मैदानावरती झालेली आंदोलकांची गर्दी ही तीन दृश्य अतिशय महत्त्वाची। एकीकडे जरांगेंच्या उपोषणाचा आजचा हा तिसरा दिवस। जरांगे आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसले। आझाद मैदानावर आंदोलकांची तुफान गर्दी झाली असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। तर आरक्षण उपसमितीची रॉयल स्टोन बंगल्यावरती आज बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं यावरही आपली नजर असणार आहे। मात्र या क्षणाच्या या तीन मोठ्या घडामोडी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। आपण पाहतोय पहिला दिवस जो होता अतिशय महत्त्वाचा होता, कारण परवानगी केवळ एका दिवसाची शासनाकडून देण्यात आलेली होती। मात्र अखेर आता आज तिसरा दिवस उजाडलेला आहे। आणखी 2 दिवस जे आहेत ते वाढवून देण्यात आलेले आहेत। एकीकडे मुंबईमध्ये सुरू असलेला गणेशोत्सव, दुसरीकडे आंदोलन, गर्दी वाढली आहे। तर मुंबईमध्ये सध्या आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हे सर्व मराठा बांधव जमलेले आहेत। आरक्षणाची मागणी सरकारला आम्ही पाटला संघर्षे पहिलं बी आरक्षण झालं मागलं ना, तवा पाटला संघर्ष, आता पाटला संघर्ष। आम्ही 3 दिवस झाले पाटलाला आज उपाशी आहे। सरकारला कश काय कदर आहे ना, कोण आरक्षण दे ना। सरकार कुणीकडे गेला माहित सरकार नाही। सरकारला इथे यायचं भेटायचं, मराठ्याला आरक्षण द्यायचं। मराठी आजूक गावाकडून बंदे मराठी इथं सुटणार आहे मुंबईला। मुंबई सोडत नाही मराठी, आरक्षण घेतल्याशिवाय घरी जात नाही। हा, मला आज 5 दिवस झाले। हा, घरी गावाकडे सगळे लेकर बाळा सारे सोडले आम्ही आरक्षणासाठी। आमचे तर गेले जमाने, आमच्या पोरायचे गेले, पण नाताईसाठी आलो आम्ही। कारण आम्हाला 10% आरक्षण म्हणून दिलं, चॉकलेट दिलं, हातात आरक्षणच दिलं नाही। आमच्या पोरं मुलं बाळा सोडून येऊ आम्ही कशासाठी निघलो रस्त्यावर। आज आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जातच नाही मुंबई सोडून। घरीत नातू किती आहेत? नातू किती आहेत? 4 आहे, 4 नातू आहे, नाती आहे। पण मग त्याचं शिक्षण करून तसे शिणतेत ना, त्याला नोकऱ्यानी मग त्याच्यासाठी पाटलाला काय खाल्लं नाही, काय झालं गेलं काय करायचं? दादाला काही झालं तर मग आज आपलं काय, आपण सारा मराठा उठा सरकारवर। सगळे सांगतायत वयोवृद्ध आजी जालना जिल्ह्यातून आलेले आहेत, त्या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे आम्ही संपूर्ण आयुष्य जे आहे ते आमचं घातलेलं आहे, मात्र नातवांसाठी आम्ही आरक्षणाची लढाई लढतोय। आणि त्यासाठी आपण पाहतोय की जालना जिल्ह्यामधून आलेल्या आजी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विशाल रायपूर, प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी।